सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना विविध योजनेअंतर्गत शासकीय मदत मिळवून देणारे आरोग्य मित्र सोलापुरात बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेची प्रचंड तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळते. या आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आंदोलन केले आहे. सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने एकत्रित आयुष्मान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्रांनी मंगळवारपासून मुदत संपायला बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आरोग्य मित्रांच्या मागण्या याप्रमाणे: आरोग्य मित्रांना दरमहा 26,000 रुपये वेतन देण्यात यावे. किमान वेतन कायद्यानुसार पेन्शन तथा महागाई भत्ता देण्यात यावा. वेतनात दरवर्षी 10% वाढ करण्यात यावी. आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा. सर्व आरोग्य मित्रांना आजारपणाच्या रजा SL10, किरकोळ रजा 10, विशेष अधिकार रजा 30, सणाच्या रजा 10 लागू कराव्यात. एप्रॉन ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा. ESIC मधील त्रुटींची पूर्तता लवकरात लवकर करून सर्व आरोग्य मित्रांना ESIC कार्ड देण्यात यावे. सन 2012 पासून डिसेंबर 2021 पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे 2018 पासून बिना वेतन काम करत आहेत. 2018 पासून जॉईनिंग लेटर आणि मोबदला देण्यात यावा. जॉईनिंग लेटरवर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा. आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करावे. आरोग्य मित्र रमेश पंडित वैसाणे यांना पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे. तसेच गणेश अशोक शिंदे यास पूर्वीप्रमाणे नाशिकमध्ये काम देण्यात यावे. TPA बदलल्यानंतर नवीन TPA मार्फत आरोग्य मित्र काम करतात, परंतु 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा होऊनही आरोग्य मित्रांना उपादान दिले जात नाही. तरी सदरचे उपादान देण्यात यावे. अशा तब्बल 11 मागण्यांसाठी हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.